गुड मॉर्निंग टू ऑल द स्टुडंट. आपण क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 याच्यामधला जो चॅप्टर बघतोय तो आहे मॅन्युअर. तर मॅन्युअर्समधले जे इम्पॉर्टंट फॅक्ट आहे त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर मॅन्युअर्समधला इम्पॉर्टंट फॅक्ट जे आहे तर त्याच्यानंतर पुन्हा बघा की सिवेज म्हणजे काय बघा. तर सिवेज म्हणजे इट इज द लिक्विड containing urine and washing in addition into night soil and other soil ingredients. ठीक आहे. तर सिवेज म्हणजे काय असते की ते ज्या गोष्टी समजा आता जो कचरा वगैरे जो असेल, ठीक आहे, तर तो लिक्विडमध्ये द्रव अवस्थेमध्ये जो असतो त्याला सिवेज असं म्हटलं जातं. कोणताही कचरा असेल, नाईट सॉईल म्हणजे कचरा थोडक्यात, म्हणजे शहरामधून जो नाईट सॉईल किंवा कंटेनिंग युरिन म्हणजे गोमूत्र असेल, मूत्र असेल आणि जो कचरा असेल तर त्याला सिवेज असं म्हटलं जातं. इन द फॉर्म ऑफ लिक्विडमध्ये किंवा द्रव अवस्थेमध्ये जो गोष्टी असतात त्याला सिवेज असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की काय म्हणलं की इन सिवेज सिस्टीम there is a considerable dilution of material in a solution. Water is the main portion of a sewage amounting near about 99%. वॉटर तर म्हणजे काय म्हटलं की पाणी, वॉटर इज द मेन पोर्शन ऑफ अ सिवेज. तर ह्याच्या सिवेजमध्ये काय असतात की वॉटर्स असतात जास्तीत जास्त प्रमाणात पाणी. तर मी काय म्हटलं की सिवेज म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये जे युरिन असतील, युरिन म्हणजे गोमूत्र असेल किंवा जे अदर फॅक्ट असतील, तर जे गोष्टी लिक्विड फॉर्ममध्ये असतात त्याला सिवेज असे म्हटलं जातं. ठीक आहे. सॉलिड पोर्शन काय म्हटलं की सॉलिड पोर्शन इट इज नोन ॲज अ स्लज with varying amount of water and dissolved materials removed from sewage by screening, sedimentation or bacterial digestion. It is known as a sludge. तर त्याच्यामधलं जे सॉलिडमध्ये म्हणजे घन अवस्थेमध्ये जे असेल ते आलं स्लज, आणि जे लिक्विडमध्ये जे द्रव अवस्थेत असेल त्याला स्लज म्हटलं जातं, सिवेज म्हटलं जातं. जे द्रव अवस्थेमध्ये असेल ते आलं सिवेज, आणि जे घन अवस्थेमध्ये असेल ते आलं स्लज. ते स्लज आणि सिवेजचा हा फॅक्ट आहे बघा. त्याच्यानंतर बघा की कंपोजिशन म्हणजे कोणकोणते घटक असतील. तर त्याच्यामध्ये नायट्रोजन किती आहे तर 1.5 ते 3.5% नायट्रोजन, 0.75 ते 4% फॉस्फरस आणि 0.3 ते 0.6% पोटॅशियम. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असे 3 वेगवेगळे घटक या ठिकाणी येतात सॉलिड पोर्शनमध्ये. सॉलिडमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ठीक आहे. त्याच्यानंतर जे इम्पॉर्टन्स आहे बघा, त्याच्यामधला जो दुसरा पार्ट आहे बघा ते आहे ग्रीन मॅन्युरिंग. ठीक आहे. तर ग्रीन मॅन्युरिंग हा ह्याच्यामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा इम्पॉर्टंट पार्ट्स असणार आहे, ग्रीन मॅन्युरिंग. तर ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे काय बघा की ज्याच्याकडे बुक्स आहेत त्यांनी ह्या ठिकाणी व्यवस्थित बघायचे. तर ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे काय की ग्रीन मॅन्युरिंग इज डिफाईन्ड ॲज, त्याची व्याख्या काय येऊ शकते, ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे हिरवळीचं खत असेल. ठीक आहे. इट इज डिफाईन्ड ॲज प्रॅक्टिस ऑफ फ्लाविंग इन अ ग्रीन प्लांट टिश्यू ग्रोन इन द फील्ड और ॲडिंग टेंडर स्ट्रिंग ऑर लीव्स फ्रॉम आउटसाइड and incorporate them into the soil from improving the structure as well as the fertility of soil. तर ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे काय की हिरवळीचे खतं असतील. ठीक आहे. तर काय म्हणलं की प्लाविंग ग्रीन प्लांट टिश्यू ग्रोन इन द फील्ड. तर काय केलं जातं की ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे, तर त्याचं एक्झाम्पल आहे की सनहेम, रहिंचा, गवार, बीन्स म्हणजे चवळी. ठीक आहे. तर ह्या असे जे पीक असतात, सनहेम, ढ्यांच्या नावाचं जे पीक आहे, तर ते काय करतात की अशा पद्धतीची जी पिकं आहेत ना, तर ते पिकं आपल्या प्लॉटमध्ये असेल किंवा आपल्या शेतामध्ये असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची पिकं लावली जातात. ठीक आहे. आणि या पिकापासून ही पिकं नंतर काय केली जातात की त्याच्यामध्येच नांगरणी केली जाते त्या उभ्या पिकामध्ये, आणि ती पिकं जमिनीमध्येच गाडली जातात. ठीक आहे. अशा पिकाची नांगरणी केली जाते आणि ती पिकं जी आहेत
ती पिकं जमिनीमध्येच गाडली जातात. कशासाठी गाडली जातात की जेणेकरून काय हो की जमिनीचा जो पोत आहे, आपली जी शेती आहे, तर त्या शेतीचा तो जमिनीचा जो पोत आहे तो पोत चांगल्या पद्धतीने सुधारला जावा, किंवा त्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर्स असतील, ठीक आहे, तर सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण या ठिकाणी वाढलं जावं, सेंद्रिय पदार्थाचे घटक या ठिकाणी वाढले जावेत, म्हणून हा ग्रीन मॅन्युरिंग केलं जातं, म्हणजे ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप्स म्हणलं जातं. ठीक आहे, तर ते बाकी सन आहे डेंच्या अशा ज्या गोष्टी असतात, तर ज्या जमिनी ज्या आपली जी शेती आहे ती जर खराब झाली असेल किंवा त्याचा जर पोत कमी झाला असेल, तर काय झालं तर की सन हे डेंच्या, त्याच्यानंतर गवार किंवा बीज, चवळी अशा पद्धतीची पिकं लागवड केली जातात, आणि ती पिकं जी आहेत ती पिकं त्या ठिकाणीच गाडली जातात. त्याला ग्रीन मॅन्युरिंग असं म्हटलं जातं. त्या पिकांची लागवड केली जाते आणि ती पिकं त्याच ठिकाणी गाडली जातात, त्याला ग्रीन मॅन्युरिंग म्हटलं जातं. ठीक आहे, तर ते काय म्हणले की देअर आर 2 टाईप्स ऑफ ग्रीन मॅन्युरिंग. ग्रीन मॅन्युरिंगची दोन वेगवेगळे प्रकार आहेत. ग्रीन मॅन्युरिंगचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. तर ग्रीन मॅन्युरिंग इन C2 आणि ग्रीन लीफ मॅन्युरिंग असे दोन वेगळे प्रकार आले. तर ग्रीन मॅन्युरिंग इन C2, द क्रॉप्स आर ग्रोन इन द फील्ड ॲज अ प्युअर क्रॉप और इंटरक्रॉप अँड बरीड इन द सेम फील्ड नोन ॲज ग्रीन मॅन्युरिंग इन C2. ठीक आहे, तर काय झालं की ग्रीन मॅन्युरिंग इन C2 त्याच्यामध्ये काय की आता आपण तेच बोललो की सनहाईम, डेंच्या, गवार, बीन्स अशासारखे जे क्रॉप्स आहेत, अशासारखी जी पिकं आहेत, तर ती पिकं काय केली जातात की आपल्या जमिनीमध्ये, आपल्या शेतामध्ये ही पिकं लावली जातात. ठीक आहे, तर अशा पद्धतीची पिकं लावतात आणि तेच पिकं या ठिकाणी त्याच्यामध्ये काय म्हटलं की बघा की द क्रॉप आर ग्रोन इन द फील्ड इट सेल्फ ॲज अ प्युअर क्रॉप आणि इंटर क्रॉप अँड बरीड इन द सेम फील्ड, म्हणजे त्याच ठिकाणी ते पुरले जातात, त्या ठिकाणी मोजवले जातात. समजा की इंटरक्रॉप आहे किंवा मेन क्रॉप आहे, म्हणजे आंतरपीक असेल किंवा मुख्य पीक असेल, तर अशा पद्धतीची ही पिकं लावली जातात. सनहेप, डेंच्या असेल तर अशा पद्धतीची ही पिकं या ठिकाणी लावली जातात, आणि ती पिकं आंतरपिकं जी आहेत ती पिकं नंतर त्याच्यामध्येच बरीड, म्हणजे त्याच्यामध्येच ती पुरली जातात. तर त्याला म्हटलं जातं की ग्रीन मॅन्युरिंग इन C2. तर ह्याचं काय मेन पर्पज आहे की आपल्या शेतीचा असेल किंवा आपल्या जो जमिनीचा असेल तर पोत सुधारला जावा, त्या जमिनीचा पोत सुधारणं हा एकमेव त्या ठिकाणी त्याचा पर्पज आहे, त्याचा उद्देश तेवढाच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणले की सेकंड नंबर ग्रीन लीफ मॅन्युरिंग. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय म्हणले ग्रीन लीफ मॅन्युरिंग म्हणजे काय की टेंडर ग्रीन ट्विंग्स अँड लीव्स आर कलेक्टेड फ्रॉम वेस्ट लँड नियर बाय द फॉरेस्ट, देअर आर स्प्रेड इन द फील्ड अँड इनकॉर्पोरेट इन द सॉईल. तर काय म्हणले की बघा की ग्लायरिसिडिया, कारन्स, सिसॅबिना आणि स्पेसियस, तर अशा पद्धतीची जी समजा की इथे ग्रीन लीफ मॅन्युरिंग म्हणजे हिरवी पानं असतील. ठीक आहे, तर हिरवी पानं असतील तर त्या पानांना जमिनीमध्ये गाडून या ठिकाणी त्याच्यापासून जमिनीचा पोत सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. तर बघा की काय कुठली कारन्स, सिसॅबिना, ग्लिसरिडिया अशा पद्धतीची जी झाडं आहेत आणि त्यांची जी पानं असतात, तर ती पानं जी असतात ती त्याच्यामध्ये पोषक तत्वांचं प्रमाण चांगलं असतं किंवा जास्त असतं. तर अशी पानं आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये या ठिकाणी इनकॉर्पोरेट म्हणजे पुरले जातात किंवा बरीड म्हणजे त्या ठिकाणी पुरले जातात. तर ह्याचं बघायला लक्षात घ्या की ह्याचा मुख्य उद्देश काय असतो की आपल्या जमिनीचा पोत सुधारवणं म्हणजे समजा आपली जर जी लँड आहे, आपली जी जमीन आहे, तर ती कालांतराने आपण जर पीक घेत असेल कंटिन्युअसली सारखे जर पिकं घेत असेल एकामागून, तर त्या जमिनीमधला जो पोषक तत्व असतात ते पोषक तत्व या ठिकाणी संपून जातात किंवा ती जमिनीची पोषकता हळूहळू कमी होत जाते. तर ती पोषकता आपली योग्य तऱ्हेने राहावी एवढाच मुख्य उद्दिष्ट असतो. तर ठीक आहे, तर ग्रीन लीफ मॅन्युरिंग म्हणजे काय केलं जातं की ही जी पानं असतात तर कारन, सिसॅबिनास किंवा हे जे आपण ग्लिसरिडिया
ही जी पानं जे बघितलेत, ही जी वनस्पती असतात, तर ह्या वनस्पतींची पानं असतील तर ती पानं या आपल्या शेतामध्ये या ठिकाणी बरेड म्हणजे पुरले जातात. आणि ग्रीन मॅन्ड्रिंग इन C2, तर ह्याच्यामध्ये काय केलं की सनहेम, डेंचा, गवार अशा पद्धतीची जी पिकं असतील, अशा पद्धतीची पिकं एक आंतरपीक म्हणून घेतली जातात आणि ती पिकं या ठिकाणी जमिनीमध्ये गाडली जातात. तेवढंच फक्त या ठिकाणी त्याचा मुख्य उद्दिष्ट असतं. त्याचं काय म्हणले की सेकंड बघा, हॅलो, 13 बॉल 36 केले रे गेल ना. आलो आलो. तर ग्रीन मॅन्युरिंग इन C2 आणि ग्रीन लीफ मॅन्युरिंग. त्याच्यानंतर आलं की काय म्हटलं की ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रीन मॅन्युरिंग. ॲडव्हान्टेजेस म्हणजे त्याचे फायदे काय आहेत. ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रीन मॅन्युरिंग. तर पहिला ॲडव्हान्टेजेस काय की एक नंबर बघा, इट ॲड्स ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉईल अँड स्टिम्युलेट ॲक्टिव्हिटी ऑफ सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम. इट ॲड्स ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, सेंद्रिय पदार्थ. तर काय म्हटले की ह्याच्यामधून आपल्याला काय करायचं की फक्त जमिनीचा पोत सुधारायचा. इट ॲड्स ऑर्गॅनिक मॅटर. ह्याच्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये किंवा आपल्या शेतामधले जे आहेत शेतामधले सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण या ठिकाणी वाढलं जातं. तर ह्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण ठिकाणी वाढवलं जातं. इट ॲड्स ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉईल अँड स्टिम्युलेट ॲक्टिव्हिटी ऑफ सॉईल मायक्रो ऑर्गॅनिझम. तर जे आपल्या शेतामध्ये जे असतात किंवा अशा जमिनीमध्ये जे काय ठराविक मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा सूक्ष्म जीवाणू असतील, तर ते सूक्ष्म जीवाणूंना ॲक्टिव्ह करण्यासाठी या ठिकाणी ग्रीन लीफ मॅन्युरिंग या ठिकाणी वापर केला जातो. ठीक आहे. त्याच्यानं काय म्हटलं की इट टेक्स न्यूट्रिएंट फ्रॉम लोअर लेयर ऑफ द सॉईल अँड ॲड्स टू द अपर लेयर्स. ठीक आहे. इट टेक्स न्यूट्रिएंट्स फ्रॉम लोअर लेयर म्हणजे आपल्या शेतामधल्या लोअर लेयर्स म्हणजे खालचा, जर जमिनीचा एकदम खालचा जो थर असेल तर त्या थरामधले जे न्यूट्रिएंट्स असेल किंवा पोषक तत्व असतील तर त्यांना बाजूला काढतं आणि ते कुठं अप्पर लेयर म्हणजे वरच्या लेयरमध्ये, वरच्या थरामध्ये ते न्यूट्रिएंट्सला ॲड करतं. खालच्या थरामधले त्यांना बाहेर काढतं आणि वरच्या लेअरमधल्या न्यूट्रिएंट्समध्ये ते ॲड करतं म्हणजे त्याचा समावेश करून घेतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 नंबरच काय म्हणले की इट इम्प्रूव्ज the structure of a soil, thereby improving the water holding capacity and decrease runoff and erosion. It improves the structure of the soil and thereby improving the water holding capacity. Structure of the soil बघा, ह्याच्यामुळे काय होते की जमिनीची जी रचना आहे ती योग्य तऱ्हेची होती. त्याच्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची जी आपल्या शेतीची जी क्षमता आहे ती क्षमतासुद्धा या ठिकाणी वाढवली जाते. ठीक आहे. तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता या ठिकाणी वाढवली जाते. त्याच्यानंतर काय म्हणलंय, की इट इम्प्रूव्ह द स्ट्रक्चर ऑफ द सॉईल अँड इन्क्रीज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्याच्यानंतर काय म्हणलं की डिक्रीज रन ऑफ अँड इरोजन. रन ऑफ म्हणजे काय, जमिनीची होणारी धूप. तर याच्यामुळे जमिनीची धूपसुद्धा या ठिकाणी कमी होते. काय म्हणजे चौथं, लेग्युमिनस क्रॉप फिक्स नायट्रोजन फ्रॉम ॲटमॉस्फिअर अँड ॲड्स टू द सॉईल which is used by succeeding crop. लेग्युमिनस क्रॉप आपण काय म्हणले की शिंबावर्गीय वनस्पती म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल की हरभरा असेल, त्याच्यानंतर वाटाणा असेल, तर अशा पद्धतीचे जे वनस्पती असतात तर ते काय करतात की वातावरणातला जो नायट्रोजन असेल तर तो नायट्रोजन शोषून घेतात आणि त्या नायट्रोजनचा वापर हे आपल्या त्या जमिनीमध्ये त्या शेतीमध्ये केला जातो. तर ते काय म्हणले की समजा जर अशा पद्धतीची जर क्रॉप्स आहेत, अशा पद्धतीचे जर पिकं आहेत तर त्या पिकांचा जर आपण पहिल्यांदा त्या क्रॉप्ससाठी त्या पिकं जर आपण तशा पद्धतीची जर आपल्या शेतीमध्ये जर लावली तर त्या पिकांचा फायदा पुढच्या पिकांसाठी होतो. ठीक आहे. तर आपण समजा अगोदर आता हरभरा लावला आहे. ठीक आहे. तर हरभरा लावल्यानंतर पुढचं जे आपण पीक घेतो त्या पिकांसाठी अशा हरभरासारखी जर पिकं आपण पहिल्यांदा लावली आणि पुढचं जे पीक आहे तर त्या पिकाला त्या हरभरामुळे फायदा होत असतो, पहिल्या असणाऱ्या हरभरामुळे. ठीक आहे. म्हणजे काय होतं तर
वातावरणाला जो नायट्रोजन आहे तर ते नायट्रोजन त्या पिकं आधीच शोषून घेतात आणि ते शोषलेला जो नायट्रोजन आहे तोच आपल्या जमिनीमध्ये तसाच राहतो आणि पुढच्या पिकाला त्याचा उपयोग होतो. त्याचं काय म्हणलं की सप्रेस द ग्रोथ ऑफ अ वीड. सप्रेस द ग्रोथ ऑफ अ वीड म्हणजे जी विड्स म्हणजे काय, तर विड्स म्हणजे तण. ठीक आहे. तर सप्रेस द ग्रोथ ऑफ अ वीड म्हणजे तणांची जी वाढ आहे ही सुद्धा या ठिकाणी कमी केली जाते. त्याच्यानंतर काय म्हणले की इन्क्रीज द अवेलेबिलिटी ऑफ सर्टन प्लांट न्यूट्रिएंट लाईक PTO म्हणजे पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्न. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, इन्क्रीज द अवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धता. तर उपलब्धता ते या ठिकाणी वाढवतात. तर ते कशामध्ये काय काय वाढवतं की फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न म्हणजे फेरस म्हणजे आयर्न. तर अशा गोष्टींची उपलब्धता या ठिकाणी वाढवली जाते. ठीक आहे. increase the availability of a certain plant nutrient like phosphorus, calcium, magnesium and ferrous. Decrease the entry of water in the soil which reduce erosion. Decrease the entry of water in the soil which reduce erosion म्हणजे पाण्याचं जे आपल्या शेतामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे एंट्री म्हणजे आत होणार. ठीक आहे. तर ते पाणी वाहून जाण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी केलं जातं. ठीक आहे. म्हणजे जमीन अशा पद्धतीची केली जाते, अशा पद्धतीची आपली शेती होते की त्याच्यामध्ये जे पाणी मुरेल, जास्तीत जास्त पाणी मुरू शकेल, की पाणी जास्त प्रमाणात मुरू शकेल. त्याच्यामुळे काय होतं की जमिनीची जी होणारी धूप आहे किंवा शेतीची जी होणारी धूप आहे ही या ठिकाणी पूर्णपणे थांबवली जाईल. जमिनीची धूप कसलीच होणार नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीची पिकं आपण आपल्या शेतामध्ये घेणं गरजेचं आहे. त्याला हिरवळीची खतं म्हटलं जातं. तर हिरवळीची खतं कशासाठी असावी की जेणेकरून आपल्या जमिनीचा, आपल्या शेताचा या ठिकाणी पोत वाढावा आणि सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण या ठिकाणी वाढलं जावं. तर हा मेन उद्दिष्ट असतो. तर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रीन मॅन्युरिंग याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे सुद्धा आहेत. तर डिसॲडव्हान्टेजेस याचा तोटा काय आहे बघा. याचा तोटा काय आहे तर in rainfed area for growth of green manuring crops and its decomposition, high amount of moisture is absorbed so that germination and growth of succeeding crop is difficult. ठीक आहे. इन रेनफेड एरिया म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. इन रेनफेड एरिया म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे त्या ठिकाणी काय होतं, इन रेनफेड एरिया for the growth of a green manuring crop and its decomposition, high amount moisture is absorbed. ठीक आहे. हाय अमाऊंट ऑफ मॉइश्चर म्हणजे जमिनीमध्ये जे ओलावा असतो. तर ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचे ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप्स जे आहेत तर ते क्रॉप्स जर आपल्या शेतामध्ये लावत असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की हाय अमाऊंट ऑफ मॉइश्चर म्हणजे जास्त प्रमाणात ते जमिनीचा ओलावा जो आहे तर ते ओलावा जास्त प्रमाणात आपण ते वापरला जातो. ठीक आहे. सो दॅट जर्मिनेशन अँड ग्रोथ ऑफ अ सक्सेडिंग क्रॉप इज डिफिकल्ट. जर पुढचं जे आपण पीक घेणार आहोत, पुढचं जे क्रॉप्स घेणार आहोत तर त्या क्रॉप्सचं जर्मिनेशन म्हणजे त्याची उगवण क्षमता या ठिकाणी कमी होते. तर काय म्हणजे इन रेनफेड एरियाज, तर अशा एरियामध्ये की ज्या ठिकाणी तर काय होतं की आपलं आपण जे दुबार पीक घेत असतो किंवा दुसरं जे पीक घेत असतो तर ते पीक कशावरती अवलंबून असते की जमिनीमध्ये आपल्या शेतीमध्ये असलेली आर्द्रता, ओलावा. ठीक आहे. तर ते काय करतं की अशा पद्धतीची जर ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप्स आपण जर ह्या ठिकाणी लावली तर काय होतं की त्या जमिनीमधला जो ओलावा आहे किंवा जे मॉइश्चर्स आहे ते क्रॉप जे आहेत ते आपल्या स्वतःसाठी वापर करतात, त्या पद्धतीचे पिकं वापर करतात आणि जे पुढचं आपण जे पीक त्याच्यामध्ये घेणार आहोत तर ते पीक घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अडचण येऊ शकते. ठीक आहे. सो ग्रोथ ऑफ अ सक्सेडिंग क्रॉप इज डिफिकल्ट. पुढचं जे पीक आहे ते पीक घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अडचण येऊ शकते. नंतर काय म्हणते की ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप्स ऑक्युपाय द फील्ड फॉर ॲटलिस्ट 18 days which means लॉस ऑफ वन क्रॉप. बघा काय म्हणले की ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप असेल तर हिरवळीचे जे पीक असेल तर ते पीक जवळजवळ काय की 80 दिवस आपल्या शेतामध्ये ते पीक राहील. ठीक आहे.
तर 80 दिवस जर आपण एखादं पीक ठेवलं असेल तर त्याच्यामुळे आपण पूर्णपणे एक सीझन या ठिकाणी गमावून बसलो असतो. किंवा समजा खरीप असेल, रब्बी असेल किंवा उन्हाळी असेल, तर उन्हाळ्यात तर कोणताही एक सीझन या ठिकाणी आपण 80 दिवस म्हणजे 3 महिने, तर 3 महिने हे जे पीक आहे तर आपल्या शेतामध्ये राहील. तर त्याच्यामुळे काय होतं की एक सीझन आपण पूर्णपणे या ठिकाणी गमवून बसलो असतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरं काय म्हणलं, तिसरं त्याचा दुरुपयोग किंवा ॲडव्हान्टेजेस म्हणजे गैरफायदा. तर तिसरा काय आहे, तर इन्सिडन्स ऑफ अ पेस्ट अँड डिसीज मे इन्क्रीज इफ द क्रॉप इज नॉट केप्ट फ्री फ्रॉम देम. इन्सिडन्स ऑफ अ पेस्ट ऑफ डिसीजेस म्हणजे रोगराई किंवा कीड. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होऊ शकते की रोगराई असेल किंवा कीड असेल तर ते सुद्धा जास्त प्रमाणात अशा पिकावरती येऊ शकतात की ज्याच्यामुळे आपण काय म्हणतं की तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपलं जे आपण जे अशा पद्धतीचे हिरवळीचे पीक जे लावले तर ते पीक आपणाला इतर असणाऱ्या डिसीजेस किंवा इतर असलेल्या रोगापासून आपण या ठिकाणी मुक्त किंवा वेगळं ठेवावं लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा जो क्रॉप्स असेल तर आपल्याला इतर असणाऱ्या रोगापासून या ठिकाणी मुक्त ठेवावं लागेल. त्याच्यानं काय म्हणले की कॉस्ट ऑफ न्यूट्रिएंट्स ॲडेड इज हाय. कॉस्ट ऑफ न्यूट्रिएंट्स ॲडेड इज हाय म्हणजे आपण अशा पद्धतीचं ग्रीन मॅन्युअर्स किंवा हिरवळीचं पीक घेण्याच्यासाठी जी कॉस्ट लागेल, जो खर्च असेल तो जास्त प्रमाणात आहे. कॉस्ट ऑफ न्यूट्रिएंट्स ॲडेड इज हाय. तर अशा पद्धतीचा जो खर्च आहे तो सुद्धा जास्त या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानं काय म्हटलं की ग्रीन मॅन्युरिंग. तर आज आपण काय बोलतो की ग्रीन मॅन्युरिंग म्हणजे हिरवळीचे खत. तर काय केलं जातं की अशा पद्धतीची पिकं आपल्या शेतामध्ये घेतली जातात आणि ती पिकं इनकॉर्पोरेट म्हणजे आपल्या शेतामध्ये या ठिकाणी बरीड म्हणजे मुजवले जातात किंवा पुरले जातात. ठीक आहे. तर त्याचं काय असतं की त्याचं मुख्य उद्दिष्ट असं असतं की आपल्या जमिनीचा पोत सुधारावा आणि सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण या ठिकाणी आपल्या शेतामध्ये वाढलं जावं, एवढाच फक्त मुख्य उद्दिष्ट असतो. बाकी काही त्याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट नाही ग्रीन मॅन्युरिंग. तर कोणते इथं ग्रीन मॅन्युरिंग इन C2 म्हणजे काय म्हटलं की सनहेम, डेंचा, गवार, बीन्स म्हणजे चवळी अशा पद्धतीची आपण पिकं घ्या आणि ती पिकं जी आहेत ती पिकं आपण ह्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये आपल्या लँड्स म्हणजे आपल्या जमिनीमध्ये आपण या ठिकाणी इनकॉर्पोरेट म्हणजे आपण या ठिकाणी जमिनीमध्ये आपण ठिकाणी मुजवून टाका किंवा ठीक आहे किंवा त्याच्यामध्ये पुरून टाका अशा पद्धतीची पिकं की ज्यामुळे काय होतं की ते जी पिकं आहे ते पिकं आपल्या जमिनीमध्ये पुरल्यानंतर त्याच्यापासून एक खतं तयार होतं. त्यापासून खतं तयार होतात आणि ती खतं आपल्या पिकासाठी आपल्या पुढच्या पिकांसाठी किंवा आपल्या शेतीचा पोत वाढवण्यासाठी या ठिकाणी गरजेची असतात. त्यातून काय म्हणले की नेक्स्ट काय आहे की ग्रीन लीफ मॅन्युरिंग. तर काय ठराविक लीफ्स आहेत, काय ठराविक पानं आहेत, तर त्याचा आपण उपयोग कसा करू शकतो. तर बघा की ग्रीन लीफ मॅन्युरिंगमध्ये काय म्हणले की द ग्लिसरिडिया, कारंज, सिसाविना किंवा स्पेसियोसा अशा पद्धतीची जी पिकं आहेत तर ती अशा पद्धतीच्या झाडांची पानं ह्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये इनकॉर्पोरेट म्हणजे पुरू शकतो किंवा त्याचा वापर करू शकतो. त्याच्यामुळे काय ग्रीन लीफ मॅन्युरिंग. तर अशा पद्धतीची पानं पुरल्यानंतर आपल्यासुद्धा जमिनीचा असाच पोत या ठिकाणी वाढू शकतो. त्याच्यानंतर काय म्हणते की ॲडव्हान्टेजेस. तर ॲडव्हान्टेजेस म्हणजे त्याचे फायदे आणि डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे त्याचे तोटे. तर ॲडव्हान्टेजेस काय आहे की पहिला ॲडव्हान्टेजेस काय आहे, त्याचा फायदा काय आहे की इट ॲड्स ऑर्गॅनिक मॅटर. तर काय होतं की त्याच्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ त्याच्यामध्ये ॲड केले जातात ते की ज्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. त्याचं काय म्हणले की इट टेक्स न्यूट्रियन्स फ्रॉम लोअर लेअर. तर जमिनीचा आपल्या शेतामध्ये असलेला जो वेगवेगळे लेयर्स असतात तर त्याचे खालच्या लेयर्समध्ये खालच्या थरामध्ये जे न्यूट्रियंट्स असतील, पोषक तत्वे असतील, तर ते पोषक तत्वे वरती काढून वरच्या लेयर्समध्ये ते भरती केले जातात किंवा ती ॲड केले जातात. त्याच्यामध्ये काय म्हणले की त्याच्यामध्ये काय होते, तिसरा नंबर काय म्हणले की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती या ठिकाणी वाढवली जाते. आपल्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता या ठिकाणी वाढवली जाते. त्याच्यानं काय म्हणले की लेग्युमिनस क्रॉप म्हणजे जे शुंभावर्गीय वनस्पती असतील त्याच्यामध्ये आपण काय म्हणले की पीस म्हणजे वाटाणा असेल किंवा हरभरा असेल अशा पद्धतीची जी वनस्पती आहे तर त्या वनस्पती जर आपण आपल्या शेतामध्ये जर पहिल्यांदा लागवड केली तर त्यानंतर जे घेतलेलं जे पुढचं पीक आहे
तर त्या पिकांना त्या वनस्पतींचा फायदा होत असतो. ते जे पुढचं पीक आहे ते पीक काय होत असतं, हे चांगल्या पद्धतीचं येत असतं. ठीक आहे. त्याचं काय म्हणलं की सपरेट द ग्रोथ ऑफ वीड, म्हणजे जी तण असतात तर ते तण जे आहे तर तण या ठिकाणी त्याची वाढ या ठिकाणी थांबवली जाते. इन्क्रीज द अवेलेबिलिटी ऑफ प्लांट न्यूट्रियन्स लाईक पोटॅशियम, लाईक फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि आयर्न. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या न्यूट्रियंट्स असतील, अशा पद्धतीचे जे न्यूट्रियंट्स असतील तर ते न्यूट्रियंट्स या ठिकाणी न्यूट्रियंट्स अशा या ठिकाणी अवेलेबल होतील किंवा त्याचा पुरवठा जास्त प्रमाणात या ठिकाणी वाढू शकेल. त्याच्यानंतर काय म्हणले की इन्क्रीज द एंट्री ऑफ वॉटर इन द सॉईल विच रिड्यूस इरोजन. तर पाण्याची या ठिकाणी एंट्री असेल किंवा पाणी या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्या शेतामध्ये या ठिकाणी राहू शकेल. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून इरोजन म्हणजे धूप, जमिनीची धूप या ठिकाणी कमी होऊ शकेल. त्यानंतर काय म्हणले की डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे त्याचा तोटा काय असेल. ठीक आहे. तर तोटा काय असेल की ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप, जे इन रेनफेड एरिया फॉर ग्रोथ ऑफ ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप डिकम्पोजेशन ऑफ हाय अमाऊंट ऑफ मॉइश्चर्स. तर काय होतं की जास्त प्रमाणात मॉइश्चर्स म्हणजे जमिनीच्या मधले आपल्या शेतामधली जी आर्द्रता आहे तर ही आर्द्रता या ठिकाणी जास्त प्रमाणात वापर केला जातो आणि जेणेकरून या आर्द्रतेचा वापर करून जे पिकं येणार आहेत, आपण पीक घेणार आहोत तर ही आर्द्रता या ठिकाणी नष्ट होते. तर त्यासाठी ही प्रॉब्लेमॅटिक आहे. तर अशा पद्धतीची आर्द्रता नष्ट झाल्यामुळे आपण जे पुढचं पीक घेणार आहोत तर ते पुढचं पीक घेण्यासाठी आपल्याला अडचण येऊ शकते. नंतर काय म्हणले की ग्रीन मॅन्युरिंग क्रॉपसाठी अशा पद्धतीचे जर आपण पिकं घेण्यासाठी 80 दिवसाचा कालावधी लागतो आणि ह्या 80 दिवसामध्ये आपण एक सीझन या ठिकाणी गमवून बसलेला असतो. 80 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी एक सीझन या ठिकाणी गमवून बसलेला असतो. त्याच्यानं काय म्हणले की इन्सिडन्स ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये रोगराई असेल किंवा कीड असेल तर अशा क्रॉप्सवरती कीड असेल किंवा रोगराई असेल ह्या गोष्टी पडण्याची शक्यता जास्त असते. कीड रोगराई पडण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे तर अशा पद्धतीचे कीड रोगराई पडू नये म्हणून आपणाला ह्याच्यामध्ये खूप सुरक्षित अंतर या ठिकाणी त्या क्रॉप्सना, त्या पिकांना ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची कीड रोगराई पडू नये म्हणून आपल्याला त्या पिकांमध्येच खूप सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय म्हणते की कॉस्ट ऑफ न्यूट्रियंट्स ॲडेड इज हाय. कॉस्ट ऑफ न्यूट्रियंट्स ॲडेड इज हाय. तर अशा पद्धतीची पिकच घेण्यासाठी आपणाला जास्त प्रमाणात न्यूट्रियंट्स, जास्त प्रमाणात पोषक तत्व या ठिकाणी याच्यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे आणि त्याचीच किंमत खूप जास्त आहे. कॉस्ट ऑफ न्यूट्रियंट्स ॲडेड इज हायर. तर अशा पद्धतीच्या पिकांचीच या ठिकाणी अशा पद्धतीच्या खतांचीच किंमत या ठिकाणी खूप जास्त आहे आणि त्यामुळे त्याची कॉस्ट ही सुद्धा किंमतसुद्धा तशाच पद्धतीने वाढत असते. तर हे ग्रीन मॅन्युरिंगच्या मधले काय गोष्टी आहेत. तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड ग्रीन मॅन्युरिंग. तर त्याची काय वैशिष्ट्य आहे त्याची आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहणार. त्याचे काय वैशिष्ट्य आहेत तर आपण हिरवळीची खतं किंवा हिरवळीचे पीक, तर चांगलं हिरवळीचे पीक कोणतं, तर कसं त्याच्यात काय वैशिष्ट्य आहे तर त्याच्या संदर्भात आपण गोष्टी आहेत ते पुढील लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत.